नमस्कार मंडळी, मी आहे मयुरी आणि झणझणीत किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझी मैत्रीण आलेली आहे आणि मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी मिळून बनवणार आहोत कटोरी चाट. चला तर मग सुरू करूयात. सर्वात आधी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून त्याच्यावर गरम करून तूप टाकायचं आहे, जेणेकरून आपलं जी आपण कटोरी बनवणार आहोत ती छान खुसखुशीत होते. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे. लगेचच त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. लगेचच आपण ग्रीन चटणी बनवून घेऊयात. पुदिना, कोथिंबीर, मिरची, थोडंसं चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि थोडं पाणी घेऊन आपली ग्रीन चटणी तयार आहे. गोड चटणीसाठी गरम पाण्यामध्ये थोडी चिंच 10 मिनटं भिजत ठेवायची आहे. लगेचच 10 मिनटं झाल्यावर खजूर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ती भिजवलेली चिंच घ्यायची आहे, थोडंसं गूळ आणि ते थोडंसं भिजवलेलं चिंचेचं पाणी घेऊन गोड चटणी तयार करायची आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा. लगेचच आपण कटोरी बनवून घेऊयात. छान असा पापड लाटायचा आहे आणि एक वाटी घ्यायची आहे, त्याला साईडून तेल लावून घ्यायचं आहे आणि जो आपण पापड लाटलेला आहे तो त्याच्यावर ठेवून व्यवस्थित त्याला वाटीचा आकार देऊन आणि मग स्पूनने त्याला असे डॉट डॉट करायचे, जेणेकरून ते फुगायला नको. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये लगेचच आपण जो आपण कटोरी तयार केली ती टाकून मंद आचेवर गोल्डन होईपर्यंत ते छान व्यवस्थित तळून घ्यायची आहे. जास्त फास्ट गॅस ठेवला की ती पूर्ण करपून जाईल आणि आतून व्यवस्थित शिजणार नाही, म्हणून ते खूप मंद आचेवरच तळायची असते. अशा प्रकारे आपली कटोरी तयार आहे. अशा सगळ्या कटोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. स्टफिंगसाठी मी बटाटा, मूग आणि छोले बॉईल करून घेतलेत. गोड चटणी, पुदिन्याची चटणी, शेव, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, बुंदी आणि दही. चला तर मग आता स्टफिंग कशी भरायची मी दाखवते. आधी सगळे बॉईल केलेले बटाटा, छोले आणि मूग कटोरीमध्ये टाकायचं आहे. त्याच्यावर पुदिन्याची चटणी टाकायची आहे, मग गोड चटणी टाकायची आहे, दही टाकायचं आहे, बुंदी, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव. अशा प्रकारे आपली कटोरी चाट तयार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. बाय. धन्यवाद. कमेंट करायला विसरू नका हां.